नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास धामणकर. मी आपल्याच गोखले कॉलेजचा माजी विद्यार्थी बोलतोय. आज मी तुमच्यासमोर इतिहास विषयातील करिअरच्या संधी आणि स्पर्धा परीक्षेतील महत्त्व, इतिहास या विषयाचं स्पर्धा परीक्षेतील महत्त्व या विषयावर मी माझं मत व्यक्त करणार आहे. तत्पूर्वी मी माझी पूर्ण ओळख करून देतो. माझं मूळ गाव शित्तूर वारून, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. तर मी इतिहास विषयातून पदवी मिळवल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला आणि त्यातून आज सध्या मी मुंबई येथे न्याय व विधी विभाग, महाराष्ट्र शासन या विभागांतर्गत सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई इथं कार्यरत आहे. सुरुवातीला मी पीपीटी असे बनवलेले आहे, स्लाइड्स बनवलेले आहेत. त्याच्या माध्यमातून इतिहास विषयातून आपल्याला पुढं काय करिअर करता येईल आणि इतिहास विषयाचं स्पर्धा परीक्षेतील महत्त्व या विषयी टप्प्याटप्प्यानं सांगतो. तर इतिहास म्हणजे काय? इतिहास हा कालचा दिवस असं म्हटलं जातं की आज इतिहास होतो. इतिहासामध्ये आपल्याला काय काय अभ्यासता येतं? तर बऱ्याच ज्या आपली संस्कृती आहे, चालीरीती आहेत, आपल्या पूर्वजांचा जो मोठा पगडा मानवी जीवनावर जो असतो त्याचा अभ्यास आपल्याला करता येतो. आणि जुने दस्तऐवज, शिलालेख, त्या काळच्या वस्तूंचा जसं की गड, किल्ले, राजवाडे, मंदिरे यांचा अभ्यास, तसंच उत्खननातून मिळालेल्या वस्तू या साऱ्यांचा मेळ घालून इतिहासाचा अभ्यास करून त्या काळच्या परिस्थितीविषयी, संस्कृतीविषयी भाष्य करता येतं. तर अशा या इतिहास या विषयातील करिअरच्या संधी आपण पुढे पाहू. इतिहास विषयातून पदवी मिळवली की आपण उच्च शिक्षणात कुठे उच्च शिक्षणासाठी आपलं करिअर आपण घेऊ शकतो, त्याचे मार्ग कोणते कोणते ते तुम्हाला मी सांगतो. तर BA हिस्ट्री केल्यानंतर तुम्हाला जर पुढं पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर तुम्ही MA हिस्ट्री करू शकता, जे की डिग्री आहे, पदव्युत्तर पदवीची जी डिग्री आहे तर ती तुम्ही मिळवून पुढं सेट आहे म्हणून एक एक्झाम असते. जर अध्यापनात तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर UGC जी आपण युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन ते एक एक्झाम कंडक्ट करतं, सेट म्हणून, सेट आणि नेट. जर महाराष्ट्र राज्यात कुठल्याही महाविद्यालयात तुम्हाला जर अध्यापन करायचं असेल, ॲज अ असिस्टंट प्रोफेसर सुरुवात करायची असेल, असिस्टंट प्रोफेसर म्हणून, तर सेट एक्झाम देऊन तुम्ही ती उत्तीर्ण करून तुम्ही ते करिअर तुम्ही करू शकता. आणि नेट म्हणजे काय? तर नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणून असते, तीही UGC कंडक्ट करते. त्यातून ती उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठल्याही सिनियर कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुम्ही कामाला सुरुवात करू शकता. त्याचबरोबर MPhil, PhD हे यासारखं उच्च शिक्षण घेऊन तुम्ही संशोधन कार्यात तुम्हाला जर हा लॉंग टर्म करिअरचा हा प्रकार झाला तर MPhil, PhD जे की आपण आपल्या नावासमोर डॉक्टर लावतो, साहित्यातला डॉक्टर म्हणून, तर ते करिअरच्या दृष्टिकोनातून पण तो एक मार्ग आहे आपल्याकडं. त्यानंतर MA म्युझिओलॉजी म्हणजे म्युझियममध्ये, वस्तू संग्रहालयामध्ये जे कॉन्झर्वेटर म्हणून एक पोस्ट असते, ज्यांचं काम असतं की पुरातन वस्तूंचा संग्रह किंवा त्याचं जे व्यवस्थापन आहे ते शिक्षण तुम्हाला त्या म्युझिओलॉजीमधून मिळतं. तर ते कुठे मिळतं? तर नवी दिल्ली इथं एक इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी आहे, तर तिथं हा कोर्स आहे. BA हिस्ट्री केल्यानंतर मी माहिती घेतली तर जवळपास फक्त 15 जागा आहेत, दरवर्षी त्या भरल्या जातात 15. त्याचं सरकार आपल्याला स्टायपेंड पण देतं. त्याच्यामधून आपण वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत, महामंडळ आहेत, सरकारी यंत्रणा आहेत, संस्था आहेत, रुग्णालय, वस्तू संग्रहालय आहेत, ग्रंथालय आहेत, यामध्ये जे सगळं रेकॉर्ड जतन करण्याचं काम आहे तर त्या पोस्ट अंतर्गत केलं जातं. तर तिथं तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. तसंच इतिहास विषय घेऊन पुढील म्हणजे काही क्षेत्र अशी आहेत की खूप आपल्याला पद आणि प्रतिष्ठा पण मिळवून देतात, पण आपल्याला माहिती नाहीत.
त्यातलंच एक आहे पुरातत्व संशोधन शास्त्र म्हणून. तर त्याच्यामध्ये आर्किओलॉजिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता. जसं की आपल्याला आता तुम्ही इतिहास विषय अभ्यासताय, तुमचा इतिहास आहे म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की आपल्यासारख्या हडप्पा मोहेंजोदडो सारख्या ज्या संस्कृती आहेत, लुप्त झालेल्या संस्कृती आहेत, त्याचा ह्या संशोधकांनी शोध लावला. तर हे जे हेरिटेज एक प्रकारचं म्हणून, तर त्यामध्ये ॲज अ संशोधक म्हणून तुम्ही करिअर घडवू शकता. तर त्याचबरोबर मानववंशशास्त्र म्हणून एक शाखा आहे. इतिहास विषय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पण त्या शाखेतून तुम्ही जर शिक्षण घेतलं तर त्याच्यामध्ये मानवाचा उगम कसा झाला, विकास आणि संस्कृतीचा तोलनोक जो अभ्यास आहे तर त्यामध्ये आपल्याला करता येतो. मात्र ह्याच्यासाठी भरपूर वाचन हवं आहे, प्रभावी लेखन पाहिजे, संशोधनाची आवड पाहिजे. हे जर सगळं जर असेल तर तुम्हाला शिक्षण, संशोधन, सल्लागार आदीमध्ये तुम्हाला संधी आहे करिअर करण्याची. तर या सगळ्या इतिहास विषयातल्या सगळ्या करिअरच्या संधी झाल्या, उच्च शिक्षणातल्या संधी झाल्या फक्त इतिहास विषयापुरत्या. आणि ह्याचबरोबर BA तुम्ही इतिहासातून पदवी घेतली तर पुढचं तुम्हाला वाटलं की मला इतिहास पदवी घेतली पण इतर कुठं आपण करिअर करू शकतो. तर त्यासाठी मी नेक्स्ट स्लाइड घेतो. पदवीला आपण इतिहास विषय ठेवला आणि नंतर इतिहास क्षेत्रात आपल्याला जर करिअर करायचं असेल तर कुठं करू शकतो आपण. तर आपण MBA करू शकतो. MBA म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. जर मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही MBA पण करू शकता. असं नाही की बाबा BA हिस्ट्री केलंय तर मग मला लिमिटेड आहेत संधी, तर असं नाही. बाकीच्या इतर गोष्टी पण तुम्हाला करता येऊ शकतात. MBA नंतर तुम्ही MA इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन म्हणजे पत्रकारितेत जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ते सुद्धा शिक्षण घेऊन तुम्ही एखादं न्यूज मीडिया चॅनल काढू शकता किंवा एखाद्या मोठ्या वृत्तपत्र समूहामध्ये तुम्ही ॲज अ पत्रकार, स्तंभलेखक म्हणून तुम्ही करिअर करू शकता. कुरणे सरांशी बोलणं झालं कालच माझं, तर त्यांनी सांगितलं की आपला इतिहासाचाच एक विद्यार्थी आहे, तुम्ही लेक्चर करायचं त्यांचा ऐकला असेल तर त्यांनी कोल्हापूरमध्ये एक न्यूज चॅनल काढलेलं आहे. तर तुम्ही त्या क्षेत्रात पण एक संधी म्हणून बघू शकता. त्यानंतर LLB लॉयर, वकिली क्षेत्रात पण तुम्ही LLB करून वकिली व्यवसाय करू शकता. किंवा मग जर तुमचा खूपच इंटरेस्ट असेल त्या क्षेत्रात तर BA हिस्ट्री नंतर LLB करून तुम्ही जज म्हणून कनिष्ठ न्यायालयामध्ये, वरिष्ठ न्यायालयामध्ये तुम्ही संधी घेऊ शकता. त्यानंतर दुसरा एक पोस्ट ग्रॅज्युएशनचा एक कोर्स आहे तो म्हणजे MSW. तर MSW जर तुम्हाला सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणजे MSW आपल्या इथं सायबर कॉलेजला आहे, शिवाजी विद्यापीठात आहे. तो एक चांगला कोर्स आहे आणि त्यानंतर तुम्हाला करिअरच्या पण खूप संधी मिळून जातात. त्याच्यामध्ये मोठमोठ्या NGO मध्ये काम करायला मिळतं, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, मॅनेजर म्हणून तुम्ही करिअर चांगल्या पद्धतीनं करू शकता. कॉलेजला असताना MSWच्या निमित्तानं मी सांगतो, कॉलेजला असताना तुम्ही BA करत असतानाच NSS किंवा NCC जे आपण नॅशनल कॅडेट कोर्स आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम या एक दोन चांगल्या पद्धतीच्या आपल्या हे आहेत योजना आहेत. तर ते एक ॲडिशनल तुम्हाला एक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून तुम्ही या दोन्हीपैकी तुम्हाला जर शक्य होत असेल तर जरूर तुम्ही करा. जेणेकरून जर फ्युचरमध्ये कसं आहे, इंडियन आर्मीमध्ये पण NCC जर तुमचं C सर्टिफिकेट असेल तर त्याच्यामध्ये मॅटर करत नाही की बाबा तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडच असला पाहिजे. तर BA पदवी मिळवल्यानंतर जर तुमचं NCC C सर्टिफिकेट असेल तर त्या माध्यमातून तुम्ही इंडियन आर्मीमध्ये पण जाऊ शकता. आणि NSS असेल तर सोशल ऍक्टिव्हिटी टच असेल तुमचा, MSW वगैरे करताना तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि महत्वाचं म्हणजे 10 एक्स्ट्रा ग्रेस गुण आपल्याला शिवाजी विद्यापीठाकडून मिळतात. मीही NSS केलेला आहे आणि ती जी 10 मार्क आपल्याला शिवाजी विद्यापीठाकडून मिळतात ती मला पण मिळालेत. आणि त्याचा फायदा आपल्याला एक असा होतो की आपला एक व्यक्तिमत्व विकास, जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असते ती पण होते आणि आपल्याला मार्क पण मिळतात. तर शिवाजी विद्यापीठात आपले कॅम्प होतात, वर्षाला एक कॅम्प असा होतो. तर त्या माध्यमातून पण तुम्हाला खूप काही असं शिकायला मिळतं इनोव्हेटिव्ह.
आणि दुसरा एक कोर्स आहे, खरं तर इतिहास विषयातलाच आहे तो, पण मी इकडे या स्लाइडमध्ये घेतला तो. PGDM म्हणून आहे. मी मगाशी सांगितलं की आर्किओलॉजिस्ट म्हणून तुम्हाला संधी मिळते, तर तो एक म्युझिओलॉजी बरोबर हा एक कोर्स आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आर्किओलॉजी. तर त्यामधून तुम्हाला मोठमोठ्या संस्थेमध्ये ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास करणाऱ्या ज्या संस्था आहेत, जसं की तुम्हाला मगाशी सांगितलं आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था आहे शासनाची, केंद्र शासनाची. त्याच्यामध्ये तुम्हाला आर्किओलॉजिस्ट म्हणून संधी मिळते. नुकतीच आत्ता त्या वेबसाईटवर मी भेट दिली असता ज्युनियर आर्किओलॉजिस्ट त्यांना हायर करायचे आहे. चांगलं पॅकेज आहे आणि ज्यांना खरोखर इतिहासामध्ये आवड आहे, त्यांना संशोधनाची आवड आहे, भरपूर वाचन, प्रभावी लेखन करण्याची त्यांच्याकडे कला आहे, त्यांनी ते या क्षेत्रामध्ये आपलं करिअर चांगल्या पद्धतीनं करू शकतात. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर आता मी स्पर्धा परीक्षेकडे येतो. स्पर्धा परीक्षा, खरं तर मी जो इतिहास विषय निवडला तो स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानंच निवडला, कारण मी सुरुवातीपासूनच ठरवलं होतं की स्पर्धा परीक्षाच द्यायची, दुसरी कुठं चान्स म्हणजे घ्यायचंच नाही. म्हणजे करिअरच्या दृष्टिकोनातून मी माझं पहिल्यापासून ध्येय ठरवलेलं होतं की बाबा स्पर्धा परीक्षेतून आपल्याला कुठली तरी पोस्ट काढायची आणि ती सरकारी नोकरीच करायची. तर त्या दृष्टिकोनातून मी सुरुवातीला ह्या क्षेत्राचं माहिती सांगतो, जी की आपल्याला BA हिस्ट्री पदवी, इतिहासातून पदवी मिळवल्यानंतर देखील आपल्याला कुठल्या कुठल्या परीक्षा देता येतात किंवा देऊ शकतो आपण. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर UPSC मार्फत क्लास 1 पोस्टसाठी दरवर्षी जाहिराती निघतात. तर त्याच्यामध्ये त्यांची जी काय एलिजिबिलिटी असते, म्हणजे आपण म्हणतो पात्रता, शैक्षणिक अर्हता त्यांना काय हवी असते. तर काही पोस्ट आहेत त्यांच्या जनरल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, टेक्निकल आहे आणि ॲडमिनिस्ट्रेशन आहे, प्रशासकीय सेवा म्हणतो. तर प्रशासकीय सेवामध्ये IAS, IPS, IRS, अशा काही पोस्ट आहेत. जिल्हाधिकारी म्हणतो आपण, पोलीस अधीक्षक म्हणतो, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस असेल, इंडियन पोस्टल सर्व्हिस असेल. तर त्या सगळ्या एक्झाम आहेत त्या आपण या पदवी झाल्यानंतर देऊ शकतो. फक्त सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की जर तुम्ही खरंच स्पर्धा परीक्षेकडे वळणार असाल तर, आणि आपली कला शाखा आहे, आर्ट आहे, म्हणून तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. बरेचसे असे यशस्वी उमेदवार आहेत की ज्यांनी BA मधून ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे आणि त्या आता मोठमोठ्या पोस्टवर आहेत. अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर पोलीस सेवेमध्ये अगदी प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व आपल्या भागातले विश्वास नांगरे पाटील, त्यांनी पण इतिहास विषयातून पदवी मिळवलेला आहे. तर तुम्ही चांगल्या पद्धतीने करिअर करू शकता. असं की स्वतःच्या मनात असा न्यूनगंड अजिबात बाळगू नका की मी आर्ट्सचा विद्यार्थी आहे आणि मी हे सगळं कसं करणार. तर तुमची जर प्रयत्न करण्याची जिद्द असेल, तुमच्या मनात सातत्य असेल, कष्ट घेण्याची तयारी असेल, तर तुम्ही चांगल्या पदावर जाऊ शकता. तर UPSC मधून तुम्ही अधिकारी होण्याचं जे स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता. त्यानंतर MPSC म्हणजे UPSC झालं केंद्र शासन, ते म्हणजे सगळे परीक्षा घेतात आणि त्या एक्झाम पण कंडक्ट होतात, त्या लेवलला होतात आणि ती जी नियुक्ती असते ती ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमची नियुक्ती कुठेही होऊ शकते. त्यानंतर आपण MPSC कडे वळूया. MPSC म्हणजे काय, तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग. तर दरवर्षी महाराष्ट्र हे लोकसेवा आयोग आहेत, तर त्या क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 या तिन्ही स्तरावर जागा काढतं. DYSP म्हणा, डेप्युटी कलेक्टर, विक्रीकर अधिकारी, लेखा अधिकारी अशा. त्याचबरोबर कंबाईनमध्ये गेला तर तुम्ही पोलीस सब इन्स्पेक्टर, PSI, STI आणि ASO. तर ह्या कंबाईनच्या असतात एक्झाम, आणि तर त्या पण देऊन तुम्ही अधिकारी बनू शकता महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही BA झाल्यानंतर तुम्ही पदवी काळात आणि पदवी झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेवून तुम्ही हे करू शकता. तर ह्या दोन UPSC आणि MPSC मध्ये इतिहासाचं महत्त्व काय आहे, तर इतिहास हा मेन्सला या टॉपिकवर खूप प्रश्न विचारले जातात. तर त्याचा फायदा तुम्हाला त्या परीक्षा देताना होतो. आणि UPSCचं मेन्सला आणि MPSCच्या GS 4 पेपर असतात मेन्सला,
तर एमपीएससीच्या मी बाबतीत बोलतो तर GS1 ला जवळपास 150 प्रश्न असतात आणि 150 गुण असतात. त्यापैकी जवळपास 75 प्रश्नांचं वेटेज आहे ते इतिहास या विषयाला आहे. त्यामुळं ही खूप संधी आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा जर इतिहास स्ट्रॉंग झाला तर मग बाकीच्या विषयांचा अभ्यास करून हा रेग्युलर आपला अभ्यासाचा विषय असल्यामुळं आपल्याला तितकासा अवघड जात नाही. फक्त GS बाकी रिझनिंग म्हणा, इंग्लिश, मराठी त्याचा वेगळा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. पण हा एक आपला एक एक्स्ट्रा ॲडव्हान्स आपण म्हणू, ॲडव्हान्स बेनिफिट आपल्याला असतो, प्लस पॉईंट आपला असतो. त्यामुळं MPSCचा अभ्यास करत असताना इतिहास या विषयाचं महत्त्व आपल्याला नाकारताच येत नाही. UPSC MPSC झाल्यानंतर अजून कुठं आपण करिअर करू शकतो, आपण अजून कुठं नोकरीसाठी आपण इलिजिबल होतो, अजून कुठं संधी आहे तर SSC म्हणून एक आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन, जे की सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत जागा भरतात दरवर्षी. CGL म्हणून एक एक्झाम घेतात, ते कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल, त्या लेवलची एक्झाम असते. तर त्या एक्झाममधून पण तुम्ही चांगल्या चांगल्या पदावर जाऊ शकता. त्यानंतर पब्लिक सर्व्हिस अंडरटेकिंग म्हणजे जे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या अंतर्गत जी महामंडळ आहेत, वेगवेगळी महामंडळ असतात, बार्टी सारखी महामंडळ, पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन, BPCL असतं, IOC इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, अशा खूप मोठमोठी महामंडळ आहेत. त्याच्यामध्ये पण तुम्हाला करिअर करण्याची संधी मिळते या माध्यमातून. क्लास 2, क्लास 1 आणि क्लास 3 या पोस्टवर पण तुम्ही त्या माध्यमातून तुम्ही चांगलं करिअर करू शकता आणि आपल्या एक स्वतःच्या आयुष्याला एक स्टेबल असं रूप देऊ शकता. त्यानंतर सरळ सेवेतून पण तुम्ही पदवी प्राप्त केल्यानंतर सरळ सेवेतून तुम्ही परीक्षा देऊन तुम्ही चांगल्या पद्धतीनं यश मिळवू शकता. सरळ सेवा म्हणजे काय तर जिल्हा परिषद लेवलला काही एक्झाम होतात, जसं की जिल्हा तलाठी म्हणू आपण, आरोग्यसेवक म्हणू, लिपिक टंकलेखक म्हणू, आणि याचबरोबर आणि आहेत पदं काही. तर त्या जिल्हा लेवलला त्यांच्या एक्झाम होतात, जिल्हा लेवलला मॅनेजमेंट होतं आणि त्या माध्यमातून तुम्ही तिथं तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता किंवा तुम्ही तिथं अभ्यास करून तुम्ही चांगलं यश संपादन करू शकता. या सगळ्या आणि याचबरोबर एक राहिली गोष्ट जी म्हणजे बँकिंगमध्ये पण तुम्ही आफ्टर ग्रॅज्युएशन बँकिंगमध्ये पण तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही बँकिंगच्या एक्झाम देऊन फ्रंट डेस्क ऑफिसर म्हणून पोस्ट आहे आणि प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून आहेत पोस्ट. तर त्या पोस्टमध्ये पण तुम्ही अभ्यास करून पोस्ट मिळवू शकता. ती फक्त एवढं लक्षात ठेवा की आपण आर्ट्सचे विद्यार्थी आहोत आणि शक्यतो आपण प्रयत्न करायचा की फर्स्ट क्लास अक्वायर करायचा प्रयत्न करायचा. कारण काही एक्झाम ज्या आहेत त्यांना कंडिशनच अशी आहे की तुम्ही पदवीला कमीत कमी तुम्हाला 60% कमीत कमी पाहिजे. कारण कॉम्पिटिशन एवढी मित्रांनो वाढले की आता जरी 5 जागा असले तरी 50, 1000, 2000, 5000 अर्ज येतात. त्यामुळे त्यांना कुठं ना कुठेतरी कॅन्डिडेट असे हे करायचे, कमी करायचे असतात. तर त्यामुळे ते कंडिशन आता हळूहळू लावायला लागले. इव्हन आपल्या कॉलेजला दरवर्षी इन्फोसिस सारखी कंपनी येते, TCS सारखी कंपनी येते, तर तिथं पण त्यांच्या म्हणजे कंडिशन असतात. अगदी म्हणजे IT कंपनी आहेत. स्पर्धा परीक्षेच्या बरोबरच ह्याचं मी सांगतो तुम्हाला, कारण मी स्वतः इन्फोसिसचा इंटरव्ह्यू दिला आपल्या कॉलेजमध्ये. तिथं आम्हाला संधी पण मिळाली. माझा एक मित्र आहे शुभम सनकर म्हणून, त्याचं पण लेक्चर तुम्ही कदाचित ऐकलं असेल. तर आमचं दोघांचं पण तिथं सिलेक्शन झालेलं. पण स्पर्धा परीक्षा करायची आहे म्हणून मग आम्ही तो जॉब निवडला नाही, त्यावेळेस आम्ही गेलो नाही. मग असं म्हणजे तिथं पण आम्हाला कंडिशन तीच होती की तुम्ही पदवीमध्ये एक पण विषय बॅक नाही राहिला पाहिजे किंवा प्रत्येक वर्षाला तुम्ही तुमचं जे ॲव्हरेज आहे ते 60%च्या वरतीच पाहिजे. अशा कंडिशन काही एक्झामला देतात. तशी कंडिशन MPSCला नाही. MPSCला तुम्ही फक्त पदवी उत्तीर्ण झाले असला पाहिजे, अगदी 35% काट ऑफ पास असला तरी पण तुम्ही UPSC देऊ शकता, तरी पण तुम्ही MPSC देऊ शकता. पण काही मोठमोठ्या कंपन्या आहेत, काही सरकारी नोकरीमध्ये पण काही ज्या असतात बँकिंगचं, विशेषतः बँकिंगमध्ये तुम्हाला पदवीमध्ये 60% कंपल्सरी डिग्रीला तुम्हाला मिळवावेच लागतात, अक्वायर करायला लागतात, तर तुम्ही त्या परीक्षा द्यायला पात्र होता. तर या स्पर्धा परीक्षेतल्या संधी झाल्या. मी स्वतः स्पर्धा परीक्षेतून
म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करूनच आता ह्या पदावर आहे. तर थोडंसं स्पर्धा परीक्षेविषयी बोलू. तर स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर जिद्द हवी, तुम्हाला तुमचं कष्ट घेण्याची तुमची तयारी हवी, संयम महत्त्वाचा म्हणजे संयम हवा. तर तुम्ही या क्षेत्रामध्ये टिकू शकता. आणि सध्या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळं MPSCच्या म्हणा किंवा इतर PSU म्हणा, सर्व सेवेचे म्हणा, सगळं शेड्यूल सगळं विस्कटलेलं आहे. पुढं मागं एक्झाम पुढं मागं वेळापत्रक होतंय किंवा काही वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा होत नाहीये. तर अशा वेळी आपल्याकडं संयम ठेवला पाहिजे. आणि जर खरंच तुमची मनापासून अभ्यास करण्याची तयारी असेल, संयम असेल, तर तुम्हाला एक ना एक दिवस यश हे प्राप्त होतं. आणि मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना कोल्हापूरमध्ये आपल्या कॉलेजची खूप चांगली लायब्ररी आहे. लायब्ररीमध्ये प्रशस्त अशी लायब्ररी आहे आणि तिथं खूप चांगलं वातावरण पण आहे. आणि त्याचबरोबर करवीरनगर वाचन मंदिर म्हणून आहे, तिथं मी अभ्यासाला जायचो तिथं. आणि त्याचबरोबर कॉमर्स कॉलेज आहे, नाईट कॉलेज अशा ह्याच्यात बिंदू चौकातून पुढे. तर तिथं पण आम्ही अभ्यास रात्रीचा करायचो. असं म्हणजे स्पर्धा परीक्षेत पोस्ट जर मिळवायची असेल एखादी, तर कष्ट करण्याची तयारी आणि थांबायचं म्हणजे कंटिन्यू सातत्य हे पाहिजे. जर वाटलं आपल्याला बाबा ठीक आहे आपला इंटरेस्ट आहे, मूड आहे, तोपर्यंत करूया अभ्यास आणि नंतर नाही करायचं, असं जर सातत्याचा जर पाठपुरावा नाही तुम्ही केला तर तुम्हाला यश हे लवकर नाही मिळणार. आणि आता सध्या परिस्थिती अशी आहे की कुठं जागा आहेत नाहीत, निघतायत जागा. तर लवकरात लवकर तुम्हाला म्हणजे जर मिळवायची असेल पोस्ट तर अभ्यासात सातत्य पाहिजे आणि हिंमत हारायची नाही. तर तुम्हाला एक ना एक दिवस पोस्ट ही नक्की मिळते. आणि आपण काही झाले तरी आपला यशाचा मार्ग हा सोडला नाही पाहिजे. संकटी किती आले, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काही हो, चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार हा सोडा. फक्त ध्येय गाठणं लक्षात ठेवा. शेंडी तुटवा पारंबी. ध्येय गाठायचं म्हणजे ध्येय गाठायचंच हे ठरवा. एक ना एक दिवस तुम्हाला यश नक्की मिळेल. स्पर्धा परीक्षेचंच नाही, इतर क्षेत्रातही तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर या सूत्राप्रमाणे आपलं शेड्यूल ठरवा. आणि माझ्याकडून तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी, करिअरसाठी शुभेच्छा. कुरणे सरांनी मला बोलण्यासाठी संधी दिली, आपल्यासमोर व्यक्त व्हायची संधी दिली. खरं तर कोरोना आहे, अजूनही कोरोनाची जी लाट आहे, तिसरी लाट आहे, अपकमिंग म्हणता येणार, ह्याच्या अगोदर पण येऊन गेला. तर या सगळ्या संकटातून मार्ग काढून आपल्याला शिक्षण मिळतंय. आपले प्राध्यापक वर्ग आहे तो आपल्यापर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून पोहोचतोय. आम्ही तुमच्यापर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून पोहोचतोय. खरं तर कॉलेजमध्ये येऊन भेटणं आणि असं ऑनलाईन बोलणं खूप फरक आहे. तरी पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता मी तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझं वैयक्तिक मत मांडलं. म्हणजे पदवी इतिहास विषयातून शिक्षण घेतल्यानंतरच्या ज्या संधी आहेत आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील संधी, याबद्दल मी माझं मत जे आहे ते मांडलेलं आहे, माझ्या परीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून काही भरपूर संधी अशा आहेत, पण वेळेचं बंधन असल्यामुळं मी कमीत कमी वेळात हे सगळ्या तुमच्यासमोर मांडला. या व्यतिरिक्त तुम्हाला गुगलवर सर्च करून ही या क्षेत्रातल्या ज्या संधी आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील. आणि आत्ताच इतिहास विषयाचा विद्यार्थी म्हणून आत्ता सांगतो, आत्ता जे जागतिक वारसास्थळांची यादी आहे, भारतात टोटल 40 हेरिटेज क्षेत्र आहेत. नुकतीच आता 40वं क्षेत्र म्हणून धोलविरा शहर आहे गुजरातमध्ये, त्या ठिकाणाला हेरिटेज म्हणून स्थान मिळालेलं आहे. तर हे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि असंच तुम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमवा. माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि परत एकदा कुरणे सरांचा आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.